12वीचा आपण आता वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर बघूया. वेव्ह ऑप्टिक्स याच्या नावामध्येच ऑप्टिक्स आहे. ऑप्टिक्स हा इथं रिलेट करतोय लाईटला. आणि वेव्ह म्हणजे काय? वेव्ह. तर लाईट ॲज अ वेव्ह हे कसं होऊ शकतं हे चॅप्टरमध्ये सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की लाईट ॲज एक वेव्ह आहे. तर हे कशी लाईट ॲज अ वेव्ह आहे हे आपण आता समजूया. ओके. याची सुरुवात होते आर डिस्कार्ड्स. आर डिस्कार्ड्स हा एक शास्त्रज्ञ आहे. तर त्याने 1636 साली सगळ्यात पहिलं सांगितलं की लाईट एक पार्टिकल नेचर आहे. लाईट एक पार्टिकल. पार्टिकल म्हणजे काय? छोटे छोटे कणस, त्याला आपण पार्टिकल म्हणतो. सगळ्यात पहिलं आर डिस्कार्ड्सने 1636 सांगितलं लाईट एक पार्टिकल नेचर आहे. आणि त्याने कन्सिडर केलं की रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? मोशन दोन प्रकारचे आपल्याकडे आहेत. एक आहे लिनियर मोशन आणि एक रेक्टिलिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय? तर एखादी कार आहे, त्याची चालली आहे, समोर समोर चालली. ही जी मोशन आहे जी की अशी कोणत्याही दिशेने चालली पण ती स्ट्रेट चालली आहे, त्याला लिनियर मोशन म्हणतात. आणि रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? तर एकदम स्ट्रेट. उदाहरणार्थ बंदुकीची गोळी, ही झाली रेक्टिलिनियर मोशन. ओके. तर आर डिस्कार्ड्सने काय सांगितलं 1636 पार्टिकल नेचरचं आहे लाईट. दुसरं सांगितलं नाही की कन्सिडर रेक्टिलिनियर मोशन ऑफ लाईट. ती स्ट्रेट चाललेले आणि ते एक पार्टिकल्स आहेत, एवढं त्याने सांगितलं. त्याच्यानंतर आले न्यूटन्स. न्यूटनने 1666 काय सांगितलं? सगळ्यात पहिलं त्यानं सांगितलं की लाईट मेड ऑफ अ पार्टिकल. त्यानं सुद्धा सेम सांगितलं की लाईट एक पार्टिकलपासून बनलेली आहे. पण त्याने त्याला नाव दिलं कॉर्पस्कल्स. त्या पार्टिकल्सला न्यूटनने नाव दिलं कॉर्पस्कल्स. तुम्हाला एक्झाममध्ये हा क्वेश्चन कसा येतो? एक्सप्लेन न्यूटन्स कॉर्पस्कल्स थिअरी. कॉर्पस्कल्स थिअरी असा क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन कॉर्पस्कल्स थिअरी. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं लिहायचं, तर ते तुम्हाला एक्सप्लेन करतो मी काय. सगळ्यात पहिलं त्यानं काय सांगितलं की लाईट इज मेड ऑफ अ पार्टिकल कॉल्ड कॉर्पस्कल. त्याला नाव दिलं कॉर्पस्कल. कॉर्पस्कल्स आर इलॅस्टिक, हार्ड, मासलेस अँड डिफरंट साईज अँड शेप्स. न्यूटनचं म्हणणं आहे कॉर्पस्कल्स हे इलॅस्टिक आहेत. इलॅस्टिकमध्ये आपण समजू शकतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन म्हणजे काय? आपण बघितलं एका अँगलनं लाईट येते, त्याच अँगलला रिफ्लेक्ट होते, हे आपण पाहिलेलं आहे. ओके. तर न्यूटनने ते हे ड्यू टू इलॅस्टिक नेचर, कॉर्पस्कलचं इलॅस्टिक नेचरमुळं लाईटचे पार्टिकल्स असे पडतात, ते परत तसेच इलॅस्टिक असल्यामुळे रिफ्लेक्ट पण होतात. हे त्यानं ड्यू टू इलॅस्टिक नेचरमुळे सांगितलं. लाईटचे पार्टिकल्स हे हार्ड, मासलेस आहेत. त्याचं म्हणणं होतं की ते मासलेस आहेत, त्यांना कोणते वेट नाही. आपल्या अवतीभोवती जेवढी लाईट आहे, तर आपल्याला असं काही जाणवतं की कोणता पार्टिकल आपल्या डोक्यात पडला आहे, कोणता पार्टिकल आपल्याला पाठीमागे पडला आहे, असं जाणवतं का? फील होतं का? नाही फील होत. तर का होत नाही? त्याचं म्हणणं आहे न्यूटनचं कॉर्पस्कल्स आर मासलेस, त्याला कोणतेही वजन नाही. कॉर्पस्कल्स डिफरंट साईज अँड शेप, म्हणजे हे जे कण आहेत पार्टिकल्स, तर डिफरंट साईड्स, त्यांची साईज, त्यांचे शेप्स असे वेगवेगळे आहेत. हे सुद्धा न्यूटनने इथे त्याच्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. एकदम खालच्या ह्याच्यामध्ये आपण बघू शकता डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पस्कल्स. डिफरंट कलर्स ऑफ लाईट म्हणजे आपल्याकडे जी लाईट आहे, समजा येलो कलरची आहे, ब्ल्यू कलरची आहे, व्हाईट कलरची. तर न्यूटनचं म्हणणं कसं होतं? तर त्याचे जे पार्टिकल, त्याचे जे कॉर्पस्कल्स आहेत, ते जेव्हा वेगवेगळ्या साईजचे असतात ना, तर त्याचे कलर्स तेव्हा वेगवेगळे होतात. म्हणजे हा वेगळ्या साईजचा कॉर्पस्कल आहे, तर त्याचं म्हणणं होतं की ह्याचा कलर डिफरंट आहे. हा वेगळ्या साईजचा कॉर्पस्कल आहे, त्याचा कलर डिफरंट आहे. असं न्यूटनने त्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पस्कल्स. त्याच्यानंतर त्यानं काय सांगितले? स्पीड ऑफ कॉर्पस्कल. स्पीड, कॉर्पस्कलचं जे स्पीड आहे इज डिफरंट इन डिफरंट मीडियम. मीडियम म्हणजे काय इथे? म्हणजे आपल्याला समजा हवा आहे, पाणी आहे, आपल्या सराउंडिंगमध्ये पूर्ण हवा आहे, तर ते कॉर्पस्कल या हवेमध्ये एका वेगळ्या स्पीडनं चालतात. जेव्हा ते पाण्यामध्ये एंटर करतात तेव्हा ते वेगळ्या स्पीडनं चालतात, असं न्यूटननं सांगितलेलं आहे. स्पीड ऑफ अ कॉर्पस्कल इज डिफरंट इन डिफरंट मीडियम. स्पीड ऑफ अ लाईट इन अ डेन्सर मीडियम इज मोर दॅन दॅट अ रेअरर मीडियम. आता इथे दोन शब्द आलेत बघा, डेन्सर मीडियम आणि रेअरर मीडियम. तर रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम म्हणजे काय असतं? उदाहरणार्थ समजा एक बकेट आहे आपल्यापाशी, बादली घेतली, त्याच्यामध्ये अर्धं पाणी आहे. आता इथे जी हवा आहे ना, तर हवेचे पार्टिकल तुम्ही बघितलं असताल असे लांब लांब असतात आणि पाण्याचे जे पार्टिकल असतात ते एकमेकांना चिकटून असतात. अशा प्रकारे पाणी पार्टिकल पूर्णपणे चिकटून पाणी बनलेलं असतं आणि हवेचे पार्टिकल्स लांब लांब असतात. तर इथं न्यूटनचं म्हणणं काय? स्पीड ऑफ अ लाईट इन अ डेन्सर मीडियम. हे जे पाणी आहे ना त्याला डेन्सर मीडियम म्हणतात आणि जी हवा आहे त्याला रेअरर मीडियम म्हणतात. ओके. हे मीडियम जे ते शब्द आला ना
की स्पीड ऑफ अ कॉर्पस्कल इज डिफरंट इन अ डिफरंट मीडियम, वेगवेगळ्या मीडियममध्ये लाईटचं स्पीड वेगवेगळं, हे न्यूटनचं म्हणणं आहे. त्यानं पुढं काय म्हणलेलं आहे, स्पीड ऑफ अ लाईट इन अ डेन्सर मीडियम, म्हणजे जे डेन्सर मीडियम आहे, थोडक्यात पाणी जे आहे, इज मोर दॅन दॅट अ रेअर मीडियम. त्याचं म्हणणं आहे की डेन्सर मीडियम इज मोर, डेन्सर मीडियममध्ये कॉर्पस्कलचं स्पीड जास्त आहे. कळलं का? रेअर मीडियमपेक्षा इथं म्हणजे हवेपेक्षा पाण्यामध्ये डेन्सर मीडियम, पाण्यामध्ये लाईट जास्त स्पीडनं ट्रॅव्हल करते, असं न्यूटननं त्याच्या कॉर्पस्कल थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. तर हे थोडे तुमचे कॉर्पस्कल थिअरीचे पॉईंट्स. पुढे जाऊन काय झालेलं आहे, पुढे जाऊन 1666 तर न्यूटनने सांगितलं, पण त्याच्यानंतर दुसरे पण शास्त्रज्ञ आले, त्यांनी ही जी पूर्ण थिअरी आहे ना, ही चुकीची ठरवलेली आहे. कशी, तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. न्यूटन इथे काय सांगितलं, डिफरंट कलर्स ऑफ अ लाईट ड्यू टू डिफरंट साईड अँड कॉर्पस्कल. त्याचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या कलरला वेगवेगळे शेपला वेगवेगळा कलर आहे लाईटचा, बरोबर. तर असं असतं तर आपलं सगळं कलरफुलच दिसलं असतं ना, वेगवेगळ्या कलरचे पार्टिकल्स आहेत, तसं दिसतं आपल्याला, तसं काही दिसत नाही. दुसरं त्याने काय सांगितलं, स्पीड ऑफ अ कॉर्पस्कल इज डिफरंट इन डिफरंट मीडियम. त्याने सांगितलं आहे ना इथं, लाईट इन अ डेन्सर मीडियम इज मोर दॅन दॅट इन रेअर मीडियम, पाण्यामध्ये लाईटचं स्पीड जास्त आहे, असं त्यानं सांगितलं. उदाहरणार्थ समजा आता हवेमध्ये उलटा आपण लांबचं पाहू शकतो का, 100 फुटावरचं आपण पाहू शकतो. तेच विहिरीमध्ये आपण तळातला आपण पाहू शकतो का, 100 फूट विहीर समजा पाण्याने भरलेली, तळामधला आपण पाहू शकतो का, नाही पाहू शकत ना. याचा अर्थ काय, लाईट हवेमध्ये स्पीडनं पुढे ट्रॅव्हल करते, पण तीच पाण्यामध्ये त्याच्या स्पीडला स्टॉप येतोय ना, काहीतरी दिसतं, म्हणजे तळापर्यंत त्या स्पीडनं जात नाही म्हणून आपल्याला दिसत नाही ना. येते का लक्षात तुमच्या? समुद्रामध्ये म्हणा, तळातलं आपलं दिसतं का आपल्याला, 1 किलोमीटर तळातलं असतं ते दिसतं का, पण तेच हवेमध्ये आपण 1 किलोमीटर लांबचं पाहू शकतो ना. बाबा लांब काय, डोंगरावर बसून लांब पाहू शकतो ना, बाबा 2 किलोमीटर बघा ते गाव दिसतंय, हे आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे ही जी न्यूटनची कॉर्पस्कल थिअरी आहे ना, ही पुढे जाऊन चुकीची ठरलेली आहे. पण जर एक्झाममध्ये तुम्हाला न्यूटन्स कॉर्पस्कल थिअरी हा क्वेश्चन आला तर तुम्हाला हे लिहायचं आहे. फक्त ही पुढे जाऊन चुकी ठरली आणि त्याच्यानंतर आलेले आहेत भरपूर सायंटिस्ट आहेत, ते आपण आता पुढे अभ्यास करणार आहोत. ओके, थँक्यू.